कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी संदर्भात आज बैठक. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन. मंत्रालयामध्ये दुपारी 2 वाजता बैठक. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर आज अमरावती दौऱ्यावर. मेळघाटमधील रुग्णालयात देणार भेटी. सायंकाळी 6 वाजता जिल्हा रुग्णालयात विभागीय आढावा बैठकीचं आयोजन. कोल्हापूर शहर हद्दवाढीवरून ग्रामीण विरुद्ध शहरी संघर्ष सुरू. हद्दवाढीवरून 2 शिवसेना आमदार आमने सामने. आमदार राजे क्षीरसागर यांचं हद्दवाढीला समर्थन. खासगी बस चालकांवरही प्रशासनाची करडी नजर. कानात हेडफोन घालून गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई होणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. चांदवड येथे भाऊ चौधरी फाउंडेशनच्या वतीनं रोजगार मेळाव्याचं आयोजन. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित. मेळाव्यात 50 आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग तर 50 विद्यार्थ्यांना नोकरीचे नियुक्तीपत्र प्रदान. महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापनाकडून स्वच्छता मोहिमेअंतर्गत महामार्गासह सेवा रस्ते आणि बस थांब्याची ही स्वच्छता. मोहिमेत एकूण 79 किलोमीटर अंतराच्या रस्त्यांची स्वच्छता. गोंदिया ते मुंबई विमान प्रवास लवकर सुरू होणार. प्रफुल्ल पटेल यांची माहिती. मेळघाटात होळी या सणाला विशेष महत्त्व. कामानिमित्त स्थलांतरित झालेले मेळघाटवासी होळीला आपल्या मायदेशी परततात. मेळघाटातील आदिवासी बांधवांनी वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य, नाटिका, पथनाट्य सादर करत वेधलं अनेकांचं लक्ष. पश्चिम बंगालमध्ये अवकाळी पावसामुळे तापमानात घसरण. पावसामुळे 4 ते 6 अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता. हवामान खात्याने वर्तवली शक्यता. युरोपातील विविध विमान सेवा विस्कळीत होण्याची शक्यता. पायलट आणि बॅगेज हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिला संपाचा इशारा. फळभाज्यांच्या दरात घट. दर मात्र स्थिर. हिरव्या मिरचीच्या दरात वाढ. बोईंगने जागतिक स्तरावर कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याची आखली योजना. बंगळुरूमधील अभियांत्रिकी तंत्रज्ञान केंद्रातील 180 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. दुधाला भाव देण्याच्या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी काढली मोटरसायकल रॅली. पशुखाद्यांचे भाव वाढल्याने उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत. त्यामुळे दुधाला योग्य भाव वाढवून देण्याची मागणी. हैदराबाद शहरामध्ये नो एसी मोहीम. ओला, उबेर आणि रॅपिडो कॅबमध्ये टॅक्सी ड्रायव्हर्सकडून आता एका दिवसासाठी नो एसी मोहीम. मुंबई इंडियन्सची यंदाची पहिली मॅच ही देवाला. सलग 13व्यांदा पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव. चेन्नईने फोडला विजयाचा नारळ. गौतमी पाटील आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला टीमला सपोर्ट करणार. प्रत्येक मराठी माणसाने मुंबई इंडियन्सला सपोर्ट करावे. पंढरपूरमध्ये बोलताना गौतमी पाटीलचं नागरिकांना आवाहन. सिल्लोडच्या कन्नड तालुक्यातील नादरपुरा तालुकास्तरीय पशुसंवर्धन मोठ्या उत्साहात संपन्न. या पशु प्रदर्शनात मोठ्या संख्येने तालुक्यातील पशुपालक, ग्रामस्थ उपस्थित. रमजान निमित्ताने मिरजमध्ये पार पडली इफ्तार पार्टी. हिंदू मुस्लिम युवा मंचच्या वतीनं करण्यात आली इफ्तार पार्टीचं आयोजन. विरारच्या नारंगी ते सफाळे रोरो सेवा सुरू करून जेठीवर स्थानिक नागरिकांना नोकरीची संधी देण्याची मागणी. शिवसेनेचे वसई तालुका प्रमुख सुदेश चौधरी यांची मंत्री प्रताप सरनाईकांना निवेदनाद्वारे मागणी. मावळमध्ये प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेअंतर्गत एका शेतकऱ्याच्या शेतात सौर ऊर्जा बसवण्यात आला. त्यामुळे शेतीसाठी महावितरणच्या विजेवर अवलंबून राहण्याची गरज नसल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा. लातूर महानगरपालिकेकडे तहसील कार्यालयाचा अकृषी कर थकला. तहसीलची गाळेधारकांना नोटीस. अकृषी कराचा भरणा महापालिकेने न केल्यास गाळे सील करण्याची मोहीम राबवण्यात येणार असल्याची लातूरच्या तहसीलदारांची माहिती. पाथरी तालुक्यातील निराधार महिलेला उदरनिर्वाहाचे साधन, शिलाई मशीन आणि जीवनावश्यक साहित्यांची मदत भेट. होमिओपॅथी अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज यांचा हा उपक्रम. साताऱ्यातील वहगावमध्ये सयाजी शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष लागवड. मकरंद अनासपुरेंनी दिली भेट. दगड या अनोख्या शिल्पकृती प्रदर्शनाचं आयोजन. भायखळामधील 9 फिश आर्ट गॅलरीत प्रदर्शन. 31 मार्चपर्यंत प्रदर्शन पाहता येणार.
यूपीमध्ये बांधकाम सुरू असलेल्या महामार्गावरील पिलर कोसळून दुर्घटना. दिल्ली देहरादून राष्ट्रीय महामार्गावर काम सुरू असलेल्या पुलाचा पिलर कोसळला. या दुर्घटनेत 2 मजूर जखमी. जम्मू काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यात चकमक. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झाली चकमक. दरम्यान या दहशतवाद्यांनी शनिवारी रात्री घुसखोरी केली असावी असा अंदाज अधिकाऱ्यांकडून व्यक्त. सेलू शहरात एसबीआय बँकेसमोर चाकूचा धाक दाखवून 1,70,000चा मुद्देमाल लंपास. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नवरा बायकोचा कौटुंबिक वाद विकोपाला. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखेबाहेर हल्ला. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. इस्रायलच्या हल्ल्यात 19 जण ठार. दक्षिण गाझा पट्टीतील रविवारी रात्री इस्रायलने केला हल्ला. हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये लहान मुले आणि महिलांचा समावेश. मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाटात अपघात. सिमेंट ट्रकची 2 गाड्यांना धडक. अपघातात 8 जण जखमी. जखमींवर कळमनी रुग्णालयात उपचार सुरू. नालासोपाऱ्यात स्टीलच्या दुकानाला भीषण आग. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. आगीत पूर्ण दुकान जळून खाक झाल्याने आर्थिक नुकसान. कोल्हापुरातील शिंगणापूर बंधारा परिसरात दुचाकी चोरट्याला अटक. त्याच्याकडून 4 दुचाकी जप्त. करवीर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई. धुळे शहरातील स्टेशन रोड परिसरात गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह तरुणाला अटक. या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जालन्याच्या अंबड शहरात व्यवसाय कामासाठी घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्या 13 हॉटेल चालकांवर कारवाई. अंबड तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाची कारवाई. या कारवाईत घरगुती गॅस वापराचे 13 गॅस सिलेंडर जप्त. सिंधुदुर्गमधील कुडाळ तालुक्यात वेताळ बांबर्डे गावात काजू बागेला लावली आग. आगीत घरातील कपडे जळून खाक. पैठण तालुक्यातील आखतवाडामधील शेतातील गव्हाच्या ढिगाऱ्याला आग लागली. अज्ञात इसमाने आग लावून ढिगारा जाळलाय. शेतकऱ्याचं मोठं नुकसान. भंडारा जिल्ह्याच्या साकोली येथे पोल्ट्री फार्ममध्ये शिरूर बिबट्याने केल्या कोंबड्या फस्त. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. पोल्ट्री फार्म व्यावसायिकांनी वनविभागाला पत्र लिहित केली नुकसान भरपाईची मागणी. भंडारात खैरीपट मार्गावर पट्टेदार वाघाची दहशत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. लोणावळ्यात व्हॉट्सअप स्टेटसवर आक्षेपार्ह पोस्ट ठेवणाऱ्या एका समाजविधारक व्यक्तीवर गुन्हा दाखल. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी सर्वधर्मीय नेत्यांची तातडीची बैठक घेत शांतता राखण्याचे केले आवाहन. माजलगाव शहरात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू. रत्नागिरीमध्ये आगीत 4 घरं जळून खाक. खेड तालुक्यातील खोपी गावातील घटना. कोणतीही जीवितहानी नाही, मात्र लाखोंचं नुकसान. सोलापूर अक्कलकोट महामार्गावर सिमेंटचा बल्कर जळून खाक. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, तर आगीत बल्करचं मोठं नुकसान. वाशिमच्या रिसोड ते लोणार मार्गावरील वन उद्यान जवळ ट्रॅव्हल्स आणि कारचा अपघात. या अपघातामध्ये कारमधील 3 जण गंभीर जखमी. अपघातग्रस्तांना करण्यात आलं रुग्णालयात दाखल. पालघरच्या वैतरणा नदी पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या सेक्शन पंपावर महसूल विभागाची कारवाई. कारवाईत सेक्शन पंपासह लाखो रुपयांचा वाळू साठा देखील केला नष्ट. तर अज्ञात सेक्शन पंप मालकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सोशल मीडिया स्टार एंजल रायला ईमेल आणि इंस्टाग्रामवर जीवे मारण्याच्या धमक्या. आणि या प्रकरणी पोलिसांनी केला तपास सुरू. चंद्रपूर जिल्ह्याभरामध्ये 20 वर्षांपासून मुंगारा देणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं बेड्या ठोकल्या. पोलीस तपासात 12 घरफोड्या केल्याचा गुन्हा उघडकीस. अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग बाभूळ गावाजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात. सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान. जालन्यातील आष्टी पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई. तर 3 वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत 12,000 रुपयांची अवैध दारू जप्त. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.